Hello everyone, welcome to my YouTube channel Avinash Pawar EMRS. Today we are going to study class 10th English subject textbook first flight 7th lesson Glimpses of India. Part first, a baker from Goa, Lucio Rodriguez. Let's study. This is a pen portrait of a traditional Gong village baker who still has an important place in his society. बेकर माहिती आहे, जो बेकरीमध्ये आपण वेगवेगळे पदार्थ आज बनवतो. तसंच एक ट्रॅडिशनल एक विलेज आहे जिथे जे बेकरीचा व्यवसाय करतात, आपल्या समाजामध्ये त्यांना तितकंच महत्त्वाचं आहे. अशा एका बेकर्स जे गोवामधलं आहेत, त्यांचा आपण आज या पाठामध्ये अभ्यास करणार आहोत. Our elder are often heard reminiscing nostalgically about those good old Portuguese days. The Portuguese and their famous loaf of bread, those eater of loaf might have vanished, but the maker are still there. We still have amongst us the mixers, the molders, and those who bake the loaves. तर आज या पाठामध्ये आपण पाहणार आहोत की आर एल्डर आर ऑफन हर्ट. रेमिनिसायझिंग नॉस्टॅल्जिक मीन्स थिंकिंग फॉन्डली ऑफ द पास्ट. म्हणजे आपण एखाद्या भूतकाळाचा अभ्यास करणं किंवा विचार करणं, त्याला आपण रेमिनिसायझिंग नॉस्टॅल्जिकली असं म्हणतो. मग भारतामधले हे असे पोर्तुगीजच्या काळातले हे दिवस आहेत, ज्यावेळेस जे पोर्तुगीज होते ते पाव करण्यासाठी की जे ब्रेड आहेत, ते ब्रेडच्या बेकरीमध्ये करण्यामध्ये पोर्तुगीज लोक हे प्रसिद्ध होते. आणि जे आताचे ते खाणारे जे काही पावाचे जे तुकडे होते, लोफ्स त्याला असं म्हटलेलं आहे, ते आता दिसत नाहीत. परंतु ते जे बनवणारे लोक होते, जे पाव बनवायचे बेकरीमध्ये, ते जे लोफ बनवायचे, ते लोक जे आहेत ते आणखीनही आहेत, म्हणजे त्यांचे वंशज आहेत. सो द मेकर आर स्टील देअर. वी स्टील हॅव अमॉंगेस्ट अस द मिक्सर, मोल्डर अँड दोज हू बेक द लोफ्स. मग त्यांचे जे काही साधनं आहे ते बनवते, मग ते मिक्स करणाऱ्याचे असताना ते मिक्सर मशीन असेल, किंवा त्याला साचा बनवणारं मोल्डर असेल, किंवा तो लोफ बनवण्यासाठी भाजण्यासाठी जे साधन असेल ते आत्ता अस्तित्वात आहे. द एज ओल्ड टाईम टेस्टेड फर्नासेस स्टील एक्झिस्ट. तर इथे फर्नासेस मीन्स अ रूम ऑफ हिटिंग. तो जिथे तो पाव तयार करायचे ती जी जागा असते, ती जो भाजायचे त्याला फर्नासेस असा शब्द आहे, ते आणखीनही आहेत. द फायर इन द फर्नासेस हॅज नॉट येट बीन एक्सटिंग्विश्ड. मग तो जो आजही ते मशीन जिथे ते पाव भाजायचे ते आणखीनही चालू आहे. तिथला जो फायर आहे तो आणखीनही चालू आहे, विझला नाही. द थर्ड अँड जिंगल. द थर्ड अँड जिंगल मीन्स वॉट? थर्ड अँड जिंगल बोथ आर दिस इंडिकेटिंग द साऊंड. The third and the jingle of the traditional baker's bamboo heralding his arrival in the morning can still be heard in some places. आता हे जे बेकर्स यायचे त्यांच्या बांबूसहित जे परंपरागत व्यवसाय करायचे, त्यांचा जो आवाज आहे ज्यावेळेस ते यायचे सकाळी सकाळी, तो आजही त्याची अनुभूती किंवा भूतकाळात त्याची आठवण होते. आणि काही ठिकाणी आणखीनही ते आवाज आपल्याला ऐकायला मिळतात. मे बी द फादर इज नॉट अलाइव्ह बट द सन स्टील कॅरीज ऑन द फॅमिली प्रोफेशन. दिस बेकर्स आर इवन टुडे नोन ॲज पॅडल इन गोवा. मग काहींचे वंशज आहेत, काहींचे मुलं आहेत, जे फॅमिलीने त्यांचा परंपरागत व्यवसाय हे जे पाव तयार करण्याचे आहेत किंवा लोफ बनवणे बेकरीमध्ये करणारे, ते आजही चालू आहेत. आणि हे जे बेकर्स आहेत, बेकरीमध्ये काम करणारे लोक बेकर्स जे पाव वगैरे तयार करतात, ते त्यांना गोव्यामध्ये पॅडर्स असं म्हणतात. ड्युरिंग आवर चाइल्डहूड इन गोवा द बेकर यूज टू बी आवर फ्रेंड, companion and guide. He used to come at least twice a day. Once when he set out in the morning,
on his sailing sound, and then again when he returned after emptying his huge basket. आमच्या लहानपणी हे जे बेकर्स विकणारे लोक होते ते आमचे मित्रही होते, सहकारी होते, मार्गदर्शकही होते. दिवसातून दोनदा यायचे, सकाळी आणि पुन्हा परतीच्या प्रवासामध्ये ज्यावेळेस त्याचं जे काही बास्केट आहे ज्याच्यामध्ये ते घेऊन जायचे बेकरीतले सगळे पाव वगैरे, त्यावेळेस आमची दोनदा भेट व्हायची. द जिंगलिंग थड ऑफ हिज बांबू ओक अस अप फ्रॉम स्लीप अँड वी रॅन टू मीट अँड ग्रीट हिम. Why was it so? Was it for the love of loaf? Not at all. The loaves were bought by some Pascain or Bastine, the maid servant of the house. What we longed for were those bread bangles which we chose carefully. Sometimes it was sweet bread of special make. आता हे जे विक्री इथे होते जे सकाळी यायचे आणि आम्हाला ते उठवायचे आणि मग आम्ही त्यांना मॉर्निंग गुड मॉर्निंग वगैरे म्हणायचो. हे असं का व्हायचं? आम्हाला ते आवडायचं म्हणून तो जो लोफ आहे ब्रेडचा तुकडा जो आहे पावाचा तो आम्हाला आवडायचा तर नाही. ते आता हे ब्रेडचे जे काही पाव आहे ते कोण आणायचं? ज्याला आपण जिथे शब्द आहे पॅस्काईन बॅस्टाईन म्हणजे जे घरातले नौकर होते ते आणायचे. परंतु आमची जी इच्छा होती की जी आम्ही त्यातला जो निवड जो आम्ही त्यातली करायचो जे स्पेशली तयार केलं जायचं जे अतिशय स्वीट ब्रेड होतं त्याची आम्ही निवड करायचो. द मेकर मेड हिज म्युझिकल एंट्री ऑन द सीन विथ द झांग झांग साऊंड ऑफ हिज स्पेशली मेड बांबू स्टाफ. वन हँड सपोर्टेड द बास्केट ऑन हिज हेड and the other banged the bamboo on the ground. मग बेकर हा म्युझिकल एंट्री त्याची व्हायची. झँग झँग साऊंड असा त्या बांबूचा जो त्याच्याबरोबर स्टाफ असायचा तो स्टाफही त्याच्याबरोबर असायचा. त्याच्या हातामध्ये बांबू ज्याच्यामध्ये एका हातामध्ये बास्केट धरलेली असायची डोक्यावर आणि दुसरा हाताने ते बांबू वाजवायचे ग्राउंडवरती. ही वूड ग्रीट द लेडी ऑफ द हाऊस विथ गुड मॉर्निंग and then place his basket on the vertical bamboo. We kid would be pushed aside with a mild rebuke and the loaf would be delivered to the servant. आणि मग हे सकाळी यायचे, घरातली जी काही प्रमुख स्त्री आहे तिला गुड मॉर्निंग म्हणायचे आणि आम्ही लहान होतो ती बास्केट जी होती ती बास्केट अशी उभी बांबूच्या ते ठेवली जायची आणि नंतर आम्ही लहान होतो आणि मग आम्हाला आईवडील खवळायचे आणि नंतर आमचे जे घरामध्ये सर्वंट होते नौकर होते त्यांच्याकडे ते जे लोफ आहेत ब्रेड जे आहेत ते दिलं जायचं. बट वी वूड नॉट गिव्ह अप. वी वूड क्लाइंब अ बेंच ऑर द पॅरापेट अँड पीप इन टू द बास्केट. परंतु आम्ही लहान होतो परंतु आम्ही काही शांत बसत होतो, आम्ही काही सोडणार नव्हतो. आम्ही त्या बेंचवर चढायचो किंवा पॅरापेटवर चढायचो आणि त्याच्यातून बास्केटमध्ये जाऊन पाहायचो. Somehow I can still recall the typical fragrance of those loaves for the elders and the bangles for the children. परंतु आम्हाला आजही तो सुगंध नाकामध्ये दरवळतोय. जे मोठ्यासाठी असणारे जे काही वेगळे प्रकारचे लोफ्स होते किंवा ज्याला आपण ब्रेड म्हणूया पाव म्हणूया आणि बँगल्स जे होते लहान मुलांसारखे होते जे गोड असायचे जास्त स्वीट असायचे. Then we did not even care to brush our teeth or wash our mouth properly. And why should we? Who would take the trouble of plucking the mango leaf for the toothbrush? And why was it necessary at all? The tiger never brushed his teeth, or Hojdi could wash and cleaned up everything so nicely after all. आणि मग आम्हाला अत्यंत उत्कंठ असायची. मग आम्ही सकाळी आल्यानंतर आम्हाला तर ब्रश करायचं किंवा आमचं तोंड धुवायचं हे सुद्धा आम्हाला काही गरज नव्हती. आणि का तोंड आमचं जे काय आहे माऊथ जे आहे लहान मुलं सकाळी उठल्यानंतर आपण पाहतो की ब्रश करायला खूप कंटाळा करतात आणि तसंच खायला सुरुवात करतात. मग हे म्हणतात की मँगोचं जे लीफ आहे जे आपण तोडतो आणि त्याने टूथब्रश वापरतो काय हे गरजेचं आहे. ते सांगतायत ऑथर की टायगर कुठे त्याचे ब्रश करतो किंवा दात जो असतो किंवा तोंड स्वच्छ करतो असं आहे ते. नेक्स्ट
Marriage gifts are meaningless without the sweet bread known as ball. Just as the party or feast loses its charms without bread. आता वेगवेगळ्या सेरेमनीनुसार, ऑकेजननुसार किंवा सणानुसार हे लोफ्स हे यूज करायचे. मॅरेज सेरेमनीच्या वेळेस बॉल हा यूज केला जायचा. जसं पार्टीमध्ये किंवा एखादा फीस्ट म्हणजे सण असेल तर त्या ब्रेडशिवाय तो सणच साजरा केला जात नव्हता. Not enough can be said to show how important baker can be for village. The lady of the house must prepare sandwiches on the occasion of her daughter's engagement. आणि मग कोणताही सण समारंभाला गावामध्ये जर असेल तर त्या लोफशिवाय ब्रेडशिवाय साजरा केला जात नव्हता. सँडविचेस तयार केले जायचे ज्यावेळेस घरातील मुलींची साखरपुडा असायचा त्यावेळेस. केक अँड बॉलिंडास आर मस्ट फॉर ख्रिसमस ॲज वेल ॲज अदर फेस्टिवल्स. आता ख्रिसमस सणाच्या वेळेस केक्स करायचे किंवा बॉलिंडाज हे तयार केलं जायचं. म्हणजे ऑकेजननुसार जे लोफ होते ते वेगवेगळ्या प्रकारचे होते. दस द प्रेझन्स ऑफ द ब्रेकर फन्नास इन विलेज इज ॲब्सोल्युटली इसेन्शियल. आणि म्हणून अतिशय गरजेचा बेकर्सचं जे अस्तित्व होतं किंवा त्यांची जी भट्टी होती जिथे ते तयार करायचे हे विलेजमध्ये अतिशय गरजेचं होतं. द बेकर ऑर द ब्रेड सेलर ऑफ दोज डे हॅड पिक्युलर ड्रेस नोन ॲज द कबाई. It was a single piece long frock reaching down to the knees. In our childhood, we saw Baker wearing a shirt and a trouser which were shorter than full length one and longer than half pant. आणि बेकरचा एक वेगळा ड्रेस असायचा त्या दिवसामध्ये, त्याला कबाई असं म्हणायचे. आणि आमच्या लहानपणी आम्ही पाहिलेलं आहे की कशा पद्धतीने हा जो कबाई होता तो गुडघ्याच्या खालपर्यंत असा जाणारा असा फ्रॉक होता. परंतु लहानपणी आम्ही पाहिलेलं आहे की ते पॅन्ट घालायचे, शर्ट घालायचे, परंतु शर्ट जे होते ते फुल लेंथ अगदी नव्हती, परंतु हाफ पॅन्टपेक्षा थोडीशी मोठी होती. इवन टुडे एनीवन हू वियर हाफ पॅन्ट विच रिचेस जस्ट बिलो नी इन्व्हाइट अ कमेंट दॅट ही इज ड्रेस्ड लाईक अ पॅडर. आजही कोणी अशा प्रकारचा जर ड्रेस घेतला जे नीचच्या खाली असेल तर त्याला कमेंट मिळते की हा पॅडरसारखा ड्रेस आहे. The baker usually collect his bills at the end of the month. Monthly account used to be recorded on some wall and pencil. Baking was indeed a profitable profession in the old days. आणि मग हा एक व्यवसाय होता. आणि मग बेकर जो होता महिन्याच्या शेवटीला, जसं आता दूधवाला वगैरे येतो घरामध्ये, आपण महिन्याच्या शेवटीला शेवट झाला की मग बिल करायचं. मग त्याचा अकाउंट रेकॉर्ड ठेवून पेन्सिलने आपण जसं घरामध्ये लिहायचे त्यावेळेससुद्धा बेकरीमध्ये त्यांच्या घरामध्ये बेकरीचं जे लोफ्स ते द्यायचे त्याचा रेकॉर्ड ते भिंतीवरती ठेवायचे पेन्सिलने लिहून. आणि द बेकर अँड हिज फॅमिली नेवर स्टार्व्ड. His family and his servant always looked happy and prosperous. Their plump psyche was an open testimony to this. Even today, any person with a jackfruit like physical appearance is easily compared to baker. आणि म्हणून हे जे बेकर्स होते ते कधीही उपाशी मेलेले नाहीत किंवा उपाशी राहिलेले नाहीत. खूप सारे त्यांची तब्येतही छान होते. प्लम्प सायकी म्हणजे प्लिझंटली फॅट बॉडी ज्यांची होती. आणि म्हणून ओपन टेस्टिमनी म्हणजे इट्स ओपन स्टेटमेंट कोणीही करतं की त्याची तब्येत चांगली आहे, ज्याला आपण म्हणतोय की त्याची तुलना ह्या बेकरशी केली जायची. अशा स्वरूपाचा हा लेसन आज आपण पाहिला. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. विल कंटिन्यू नेक्स्ट